हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? तर मस्त असाल. तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की माझ्या बहिणीच्या इथे जे जागरण गोंधळाचा कार्यक्रम कसा झाला. ते प्रत्येक ठिकाणी थोडासा वेगवेगळा असतो. तर इथे कसं झालेलं आहे ते तुम्हाला बघायला भेटेल. तर पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल तुम्हाला. तांब्याची कळशी पितांबराने घासले. सुरेशरावांचे नाव घेताना शंकर पार्वती हसले. ते तुमच्या ह्यांना कुणाला ते सारथी करायला आहे अरे झाले पाच जण केक संपला नाही अजून धनंजयचा. ए सर भाग चहा सारखं असते की चहा बनवून नवीन आहे ते भैया गोंधळ अजून माहित नाही त्याला. म्हणून मी आहे तिथे. मग चवीला पण गोंधळ त्यांनी घास उचलला की बाहेर वाढायचा.
पप्पाला पण बोलव. ते दोघ जण जोशना चला पाठीमागं टाक. उदबत्त्या लावा की त्या मस्त खाल खाल्ल्या दोन्ही हाताने पकड. दोन उदबत्त्या काढून घे फक्त आणि घंटी घे. त्या हातात अगरबत्ती घंटी वाजवा. उतरो मारो भैयाने का नवरा नवरून ते हा थोड्या वेळ नंतर
थोडा उभा कर शॉर्ट व्हिडिओ टाकायला आणि बाकीचा आडवा. हार एकच लावला का? बाहेर मांडायला पाहिजे. बाहेर नाही आला पाहिजे. बारी बारीने बसावं लागतं इथं तीन घालायला. चला बरं चला. तिथं कसं त्यांना फिरायला येणार मोबाईल मग काकून दिली तुला कमी झालंय आणि 5 ताट ओढून द्यायला एवढं गेला तरी आवाज काही ना उडा मग उडा उठला आणि बसा बसा उडा 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 बसा आणि बसा आपण दिवस तुम्हाला असंच करायचं आहे आणि जेवायचं
जिरलं. शिक्षा किती झाले? हा? आता एक झालं, एकशे एक बरोबर आहे. आता एक झालं. हा? उठा. लाटाची गळ. सोन्या आपल्या सोन्या म्हणतात त्याला घाम ह्यांना कळलंच नाही कशामुळे वाटतं. तुम्ही गप्प बसला तर तेवढा वेळ उठायला लागला असतं. तरी पण लगेच सुटलं. टेक्निक तरी पण तुम्ही कुठे आहे नसतं 101 म्हणलं तर 101 पण काढले. मागणं म्हणले ती होती आवाज 101 म्हणतो ना पटकन. बसा बसा. भैया भैया इधर देखो. आज रात्री दिवस दोघं भांडण करत आहे बघा. काय सांगितलं तू? बांधून सोडायचं तळ हा बघा. तळ आहे ना त्या तळ्यामध्ये दुधी मला फेकून सोडायचं बघा. मला जायचं नाही फिरायला पण. हो भरपूर मागणी केली बघा. भरपूर भरपूर बघा. म्हाताऱ्या कारण काय सवासने फक्त जेवण करायला एवढं देत बघा. रात्री गोंधळ ऐकायला येऊ तर जास्त पाच हागत लोक भक्त म्हणाचं. भक्त काय पाच वाजले चुजा मामा. तुमच्या मामा नवा तनाला ड्युटी मामा म्हणून सांगायचं. ड्युटी मामा तुम्हाला आणि पक्कड ठाव नाही. आम्हाला पक्क ठाऊ नाही. ते कसं ठाऊक नाही बघा. आम्ही कधी पण कुठं पण गोंधळ चालू करावं बोलत तर पहिला चहा पिते हो. नंतर आमचं गोंधळ चालू करते. आमचं लक्ष चहाकडे गेलं बघा. ते ड्युटी मामा बोलायचं कोणामध्ये ड्युट्या मामा त्यांना ड्युटी मामा म्हणायचं. चहा करा. गवळी कशी लागताय काय मला गोंधळी बोलातो काय असले 5-5 लोक आलो ना समोर कथोर बोलू ना हे फक्त मागणी केलेत काय हो. ड्युटी मामाला या गोष्टीला सभासण्याला हे फक्त इथं कचराला नाही आणले. त्या देवीला काय मागितले? काय मागणी केली तो? आई जगदंबा अंबा भवानी तू आला आम्हाला संकट सगळं दूर चालून दिलं देवीला
मागणी मागितले त्यासाठी आम्ही हे सगळं दोष केलेलं आहे. काय हे देवीचं गोंधळ आहे हो. देवी जगदंबा अंबा भवानी आदि शक्ती जगदंबा आहे हो. काय हे देवी काय आहे? दुष्टाला नाश करणारी दुष्टाला नाश करणारी सज्जनाला रक्षण करणारी भक्ताला अनेक रूपामध्ये प्रकट होणारी जे आदिशक्ती जगदंबा आहे. या देवीचं गोंधळ कोण एक मनाने एक भक्तीने ऐकीत कोण हे देवीचं गोंधळ एक भक्तीने एक मनानं घालतं त्यांच्या घरातलं सगळं हे देवी गोंधळ दूर करती. कशासाठी करावं बोललं तर केव्हा हे भूलोक पैदा झालं केव्हा हे भूलोक पैदा झालं तेव्हा ह्या भूलोकामध्ये मानव होते. कोण होते? मानव बोल तर कोण? ड्युटी मामा विचार होय की हो ड्युटी मामा मानव बोल तर कोण हो? मानव बोल तर कोण? या मुलाच्या पिया म्हणजे तुमची सिस्टर काही ना कोणी का या तुम्ही या दोन बरं सिस्टर हो या हो सिस्टर सगळे हात बाबा पाण्याला कुणाच्या घरात पाळणा घ्यावा बोलतो ते लावा. कुणाला मुलं नको ते सोडा. तुमच्या नातवाला तुमच्या मुलाला गोंधळी बघा रामसाठी गोंधळ झालं. अंबाबाईचं गोंधळ झालं किंवा अंबाबाईचं गोंधळ झालं. पाटणच्या पारी यांच्या घरात मुलगा परशुराम पैदा झाला. आता परशुराम पैदा झाला तर कुशी मागून यायची. हा मुलगा झाला कुशी कुणाकडे पण घ्यायचं? मुलाच्या बाबाकडनं 501 रुपये घ्या आईकडनं 251 रुपये घ्या म्हणून झोप केली. झोप केली त्यांच्याकडे 1001 रुपये कुशी घाला पाडण्याची पाटण घ्या म्हणून पटण्याची कुशी घाला. आता हो त्या मुलाची दाढी डॅडी मुलाची दाढी आहे का मिशी मुलाची डॅडी म्हणून सांगा डॅडी यांचा मुलगा शिकून डॉक्टर नाही डॉक्टर नाव अशाची डोनेशन दिली ती. हा धर्म कर बाबा या मुलाला बळ मोठा हाय. कडनं बी कोण दिले आई बी कोण नाही दिलं. ड्युटी मामा बी नाही दिला म्हणून पोरगा रडाला. आता पोराले रगडून दिले खरे देते. मारू नका धर्म कर बाबा बाळ
गोंधळी लई रडालो बा कोणी दिनाची तुम्ही काय व्हावं मुलाला ऋषी बघा मुलीचे आई त्यांनी कशा गेलेत माहिती काय यांचा मुलगा चालत जाऊन हिरो बोंडा याला हिरो बोंडा याला 100 रुपये दिले आणि पुढे गाणं गाता तुम्ही मागं गावा आता का नाही का जेवता का कुणाचा गजबला कुणाचा गजबला परशुराम तुम्ही बोला तुम्ही एकदम बोला परशुराम कर राम राम कर राम राम कृष्ण राम राम बोला राम राम कर तुम्ही कृष्ण 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 बोला. कृष्ण कर तुम्ही बोला कृष्ण कृष्ण कर महादेव महादेव कर महादेव महादेव कर तुम्ही बोला महादेव महादेव कर हा आता तुमच्या घरला सुनी पाहिजे की नाही अंबाबाई कर बोला अंबाबाई कर जोर पडा सुनेची भाकरी अंबाबाई कर तुम्ही बोला अंबाबाई कर हा आता खाल्ल्याला गोळी द्या नाही तर तुमच्या नवऱ्याचं नाव सांगा उगाळा घेऊन सांगा खाल्यावर गुलकर द्या नाही तर तुमच्या नवऱ्याचं नाव सांगा उगाळा घेऊन. ते भंडार ताटा नाही मांग बसू तू मांग जाऊ ते खाम सोड उभा राहा. धनंजय तुमचं हो सुरेश जरा बोटीत घ्या हा कन्नड घे, तेलगू तमिळ पण नाव घ्या मराठी घेते बोला काच्याच्या गलात शरबत सुरेशराव शाळेला गेल्यावर मला नाही करत शिकवायला तुम्ही तर लाकडी शिकवायला हा बाळी शिकेलं बोला बाळी शिकेलं मुलगा शिकेलं बोला हा या बाळाच्या बापात नाव सांगा सचिन तेंडुलकर हा? जरा बॅट घेऊन चला आणि भाकरी करता मुलाला घ्या बोला तुम्ही कशी बोलता तशी तुमचा मुलगा गोष्टी करतो नाहीतर वय वय करतो
बोलून द्या ते शेतात मुलाला. हा. चांगलं बोल बा. हा, या पोराच्या आईचं नाव सांग. मम्मी म्हणता का? ए. मम्मी सांगता कोण सांगते? मम्मी मम्मी कोण सांगते? तुम्ही काय सांगता? तुम्ही सांगता का? तुम्ही काय सांगता? हा, एक काम करा, मी चपाती करतो मग राम सांगा. मला लग्न झाला म्हणून एक्स्ट्रा पिटी तुमचे सगळे बायबल हाताखाली करावं लागते. द्या मला सांगा. हा, तुला कामाला जाता बोलून घ्या. चपाती पण करा घरात. घ्या. सांगा एकाग्र तर आत्ता पहाट झालेली होती आणि हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम पूर्ण रात्रभर चालला आणि नंतर पहाटेचं तो संपन्न होतो. तर
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.